दोघा मी महाराजांचं चरित्र वाचत वाचत आज सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानापर्यंत आले. किती मोठी निष्ठा, किती मोठा त्याग. एक एक वाक्य मी वाचत होते तसा माझ्या अंगाला शहारा येत होता बघ. ओ बाळा, आता तशी माणसंही नाहीत आणि निष्ठा तर नाहीच नाही. हो ना, तुला सांगते आई, माझा जन्म या शिवरायांच्या भूमीत झाला ना, याचा मला फार अभिमान आहे. आणि मला पण आता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतंय. हो ना, स्वार्थासाठी आज अनेक जण पक्ष बदलतात. टीव्हीवर न्यूज वाले सांगतात ना, आज हा नेता त्या पक्षात गेला आणि तो नेता त्या पक्षात गेला, समाज गेला खड्ड्यात. त्यांना समाजाचं काहीही पडलेलं नाही. खरं आहे, आता शब्दाला काही किंमतच राहिली नाही. पूर्वी शपथ घेतली आणि वचन दिलं की जीवावर बेतलं तरी मोडायचं नाही, अशी रीतच होती. कसली आली शपथ आणि कसलं आलंय वचन. स्वार्थापेक्षा आता काहीही मोठं नाही. हळूहळू सगळं काही बदलत चाललंय. पण या बदलत्या काळात तुझ्या लक्षात असू दे, तानाजी, मुरारबाजी, बाजी प्रभू, शिवा काशी, प्रतापराव गुज्जर, बाजी पासलकर यांच्यासारखे अनेक निष्ठावान मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढले. या मातीच्या कणाकणात आणि रयतेच्या मनामनात आजही त्यांचा वावर आहे. त्यांचे शौर्य आणि बलिदान विसरता कामा नये. हो आई, त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. ते होते म्हणूनच आज आपण ताटमानाने हिंदू फिरू शकतो. बरं आई, आज थोडा उशीरच झाला, येते मी. आणि हो, रात्री जेवायला मस्त गरमागरम खिचडी कर ग. हाँ अगर पोहोचलो ऑफिस हो ठीक है. अरे केळीचं पार्सल दिलंच का घरी. अरे जबरदस्त. अरे काय दाखवते मला तू. आयला तू आहे होय, आम्हाला वाटलं मॅडम आल्या. हे बाबा ह्याच्यावर काम कर, हे रिझल्ट बनवून देऊन टाका. ला 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 ला. बापरे, अरे यार हे का नाही. बसा. अरे हा संत्या, काल तू टेबलवर डोकं ठेवून का झोपला होता आणि रडत का होता. अरे माकड मेलं होतं स्वप्नात. माकड? अरे पण माकड तर मेलं होतं, त्या रडायला काय झालं. आणि एवढं नुसतं मनावर घ्यायचं भावा. अरे माकड मेलं होतं, पण तू त्या माकडाला मारत होता म्हणून ते मेलं. तरी मी ओरडत होतो मारू नको मारू नको म्हणून, त्यामुळे आवाज आला असेल बाहेर. काय माणूस आहे. अरे काय माणूस आहे राव तू. यार जीवनात कधी मच्छर मारताना तरी बघितलं का तुम्हाला. साध्या अरे बावट माणसा ते सापान होतं. खरं असल्यासारखं काय बोलतोस का. काम कर. मच्छर. ए संत्या, भाऊ होतं काय रे तुझं. अरे कैसे है रे भाया. गरीबों की राजेश खन्ना कैसे. कैसे रे भाया. अरे कामाला लागा, मॅडम कधी येतील आता. काय राव तुम्ही. हे झालं का ते कम्प्लीट. हो हो हो.
बरोबर आहे का? मॅडम आज मीटिंगला जाणार होत्या ना? कारण मी त्यांना फोनवरती बोलताना ऐकलं होतं. अरे त्यांना कुठेही जाऊ दे मीटिंगला वगैरे, पण आपलं काम आपण व्यवस्थित करायला पाहिजे ना. अरे विकास, आज मॅडम येणार असतील तर कशाला किरकिर करतोय राव? मॅडमचं काय, एम्प्लॉई काम करून थकते असं कधी वाटतं का त्यांना? होय रे? एकदम बरोबर. नेहमीची किटकिट झाली, रोज तीच कटकट. घरी गेले की बायकोची कटकट, इथं आले की मॅडमची कटकट. रोजच मड. आणि त्याला कोण रड? अरे मी 4 वर्ष झाले काम करतोय, काहीच इन्क्रीमेंट नाही. आणि काम 10 तास पिळून घेतात. नाही तर काय, लय वैताग आलाय राव. ते काय नाही, आता मी मॅडमला बोलणारच आहे. लय झालं कौतिक. ए संतू, अरे 4 वर्षात 2 वेळाला आता किती भरभक्कम पगार वाढ झालेले. मॅडमने सगळ्यांना तर इन्क्रीमेंट द्यायला सांगितलं होतं. अरे आपलं सोड, आपल्या फॅक्टरीतल्या 1000 कर्मचाऱ्यांचं सुद्धा इन्क्रीमेंट झालंय आणि तू म्हणतो नाही झालं राव. काय कसं काय राव हे? 4 वर्षात फक्त 2दा जाऊन बघ बाहेरच्या कंपनीत, मग कळेल तुला. अरे संतू, लॉकडाऊन मध्ये तुझा 1 महिन्याचा तरी पगार कापला का रे? हा पुरे हा पुरे बस झालं. काय राव संजय, हा तुला तरी बोलायला शोभतं का राव? ए तू गपरे, आल्या मोठा शाळा. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग. विकास कॅबिन मध्ये आहे. हो. काका, काका इकडे हो. मला एक कॉफी आणता एक. कॉफी साखर टाकू का? मग गुळ आहे का आपल्याकडे? हो पण मॅडम, कॉफी मध्ये गुळ कोण घेते? मग साखरच टाका ना. असं बोला की मॅम, मस्त कॉफी. थँक्यू. काका, कॉफीला कसला तरी उग्र वास येतोय हो. पहिला तंबाखूचा हात धुवायचं विसरलो वाटतं. वांबललं त्याच्या आहे का? मॅडम, ही गेल्या आठवड्याची डील झाली त्याचा अग्रीमेंट आहे. अग्रीमेंट वाचलं का तू? हो मॅम. तुम्ही पण एकदा बघून घ्या. बरं बाबा. आज तुमची काही मीटिंग वगैरे होती का? नाही म्हणजे आज तुम्ही येणार नव्हता म्हणून विचारलं. अरे हो, काल मी तुला सांगायचंच विसरले. काल एक मीटिंग झाली, त्यात बरीच चर्चा झाली. आजही एक मीटिंग आहे, फक्त ती संध्याकाळी आहे. विकास, वी आर गोइंग टू डील विथ अ कंपनी which is co-related with central government. This is a big opportunity and big responsibility came to us. रिस्पॉन्सिबिलिटी ती कसली? आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची रिलेटेड कंपनी म्हणजे काही समजलं नाही मॅम मला. म्हणजे याआधी आपल्याकडे 4-5 कंपन्यांचे ऑर्डर असायचे. जे डिझाईन ते द्यायचे, त्यावर आपण काम करायचो. पण यावेळी आपल्याकडे केंद्र सरकारशी संबंधित संरक्षण खात्यातून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. काय सांगता मॅम? लय भारी. बरं, काम कधीपासून सुरू करायचं ते सांगा. अगोदर आपण एक मीटिंग घेऊ, त्यानंतर मग जॉबचं काम आपण डिस्कस करू. ठीक आहे. बोला. आजची मीटिंग रद्द झाली. बरं, अच्छा, ठीक आहे. विकास, आजची मीटिंग रद्द झाली, पण उद्या आहे. ठीक आहे, बरं झालं. बोलावून घे सगळ्यांना. ठीक आहे मॅम, बोलवतो.
प्रत्यक्षाबाई, काय म्हणताय सर? बरं आहे ना? कोण? तानाजी मालुसरे, साक्षात सुभेदार तानाजी मालुसरे. होय तानाजी, तुम्ही आमच्या राजाचं चरित्र वाचताय म्हणल्यावर यावंच लागलं की तुम्हाला भेटाया. सुभेदार, तुम्ही आवाज नका म्हणू, मला चांगलं नाही वाटत. नाही म्हणित, पण म्या म्हणतो तुम्ही काय शिकलं बरं शिवचरित्रातून? काय शिकलं नाही ते विचारा सुभेदार. किती मोठं संकट आलं तरी आत्मविश्वासाने सामोरे जाणे, मनाने खंबीर होणे, धाडस, साहस, शौर्य, धैर्य आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निष्ठा, इमानदारी, त्याग आणि शेवटी बलिदान. देव, देश आणि धर्माचं रक्षण करावं तर ते तुमच्यासारख्या मावळ्यांनीच. आम्ही काय फक्त शिवचरित्रच वाचतो. वाचते ना, त्याच्या परीस मोठी गोष्ट कोणती? शिवचरित्र वाचून त्याच्यातून काहीतरी घेतलं म्हणजे झालं. होय सुभेदार, जे जे घेता येईल ते घेणार, फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या म्हणजे झालं. होय पोरी, आज ही काळाची गरज आहे. पैशाच्या मागे लागलेल्या समाजाला देव, देश, धर्माचा विषय पडायला नको म्हणून शिवचरित्र वाचायला हवं. त्यांचं चरित्र दिशा देतं बघ समाजाला. आमच्या काळात निष्ठा, त्याग आणि बलिदान आपल्या राजांसाठी वाहिलं आणि स्वराज्यासाठी वाहिलं. आता तुझ्यासारखे तरुण माझ्यासारख्या एका राजाचं सौंगड्याचं कौतुक करतात, हे पाहून फार मनाला आनंद होतो बघ. मन भरून येतं. आता काळ बदलला तशी माणसंही बदलली. या स्वार्थानं बाटलेल्या माणसांच्या घोळक्यात इमानदार माणसं शोधून काढणं फार कठीण काम आहे. सावध राहा पुरी, माझा आशीर्वाद आहे तुला. मी आभारी आहे सुभेदार, पण तुम्ही म्हणता तुमचं गुणगान केलं. अहो, गुणगान तर करायलाच पाहिजे, त्याशिवाय इतिहास पूर्ण होणारच नाही. आणि खरं सांगू तर तुमच्यासारखे निष्ठावान तानाजी मालुसरे मिळणं कठीण. शोधून बघ. आता मला माझी निघायची वेळ झाली. आता मला निघायला हवं. मॅम, मॅम, तुम्ही कोणाशी बोलत होतात का? विकास, तू कधी आलास आणि बोलावलं का सगळ्यांना? मी बराच वेळ झाला बाहेर थांबलो होतो. मला वाटलं तुम्ही कोणाशी तरी बोलता तिथे, म्हणून मी बाहेरच थांबलो होतो. पण तुम्ही एकट्याच? बरं ठीक आहे, आलेच सगळे, मी बोलवतो. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत मॅडम. आता मॅडम तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. गुड. मी तुम्हाला इथे बोलवलं आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ओके मॅडम. ती ऑर्डर साधी नाही, देशाच्या संरक्षणासंदर्भातील आहे. त्यासाठी आपल्याला एक डिझाईन तयार करायचं आहे, जे एक पिस्टन आहे. 200 किलोमीटर रेंजच्या तोफीसाठी ते लागणार आहे. सगळेजण तयार आहेत मॅडम, फक्त कधी चालू करायचं ते सांगा. पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ते सर्व मनावरती घ्याल. ही ऑर्डर म्हणजे देश सेवा, आणि देश सेवा हीच ईश्वर सेवा. तर पहिल्यांदा सगळं प्लॅनिंग झालं. इथे विकास, संतू, संजय आणि सदू, तुम्ही 4 जण आहात. ऑर्डर 1000 पिस्टनची आहे. डिझाईन तयार करायला आजचाच वेळ आहे. हो, आज डिझाईन म्हणून देतो मॅडम. संजय आहे ना त्यात मास्टर? हो ना संजय? हो, लगेच करायला घेतो मॅडम. आणि प्रत्यक्ष जॉब उद्या संध्याकाळपर्यंत तयार झालं पाहिजे. यस. गुड मॉर्निंग मॅडम. हा, गुड मॉर्निंग. अरे, विकास कुठे गेला? मॅडम, विकास आला नाही. विकास आला नाही? कुठे आहे तो? मॅम, तो पण आला नाही आणि संतू पण आला नाही. काय, दोघे आले नाहीत? मग जॉबचं काय झालं? मॅडम, मी 500 जॉबचं टार्गेट पूर्ण केलं आहे आणि सदूने 500 जॉबचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे.
शाबास मित्रांनो, लाज राखा. पण हे दोघे असे अचानक कसे काय गायब झाले? जर तुम्ही दोघे नसता तर कंपनी किती मोठ्या घाटात आली असती माहितीये? मोठमोठ्या गप्पा मारणारा विकास असं कसं काय करू शकतो? आणि संतू, ज्याला वेळोवेळी कंपनीने मदत केली, असं आज कंपनीला असं वाऱ्यावर सोडू पाहतो? ही त्याची निष्ठा, हेच का त्याचे देशप्रेम? कुठे ते स्वराज्यासाठी बलिदान देणारे निष्ठावान सुभेदार तानाजी, आणि कुठे हे नालायक? लाज वाटली पाहिजे दोघांनाही. मॅडम, विकासला कॉल लावू का? लाव फोन आणि स्पीकरवर ठेव. हो. हॅलो विकास, अरे कुठे आहे तू? आज आलो मी ऑफिसला. अरे मुलाच्या शाळेत अर्जंटली बोलवलं होतं मला, त्याच्यामुळे मला ऑफिसला नाही येता आलं. मॅडम मी बोललेत का? हो बोलले ना, उद्यापासून येऊ नको. मॅडम तुम्ही अहो तसं नाही, ऐका तुम्ही. आय एम सॉरी, ऐकून घ्या. संताला फोन लाव. हो मॅडम. हॅलो संता, काय रे आला नाही तू आज ऑफिसला? जाऊ दे यार, मुद्दामच नाही आलो. टार्गेट पूर्ण करून तरी काय मिळणार होतं मला? मरू दे, सोड. संता, तुझ्या राहिलेल्या पगारीचा चेक घेऊन जा आणि आयुष कर आणि येऊ नको उद्यापासून. मॅम 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 मला माफ करा मॅम, माझे दोन लहान मुले आहेत मॅम. हात जोडतो मॅम मी. मॅम मला माफ करा. प्रतीक्षाबाई, बघितलंस का? ही यांची निष्ठा. असला गलथान कारभार शिवशाहीला मान्य नव्हता. आम्ही आमची सेवा राजांच्या चरणी या मातीसाठी वाहिली. काय झालं असतं? तानाजी सबूत देऊन मुंबईवर गेलाच नसतं तर? इतिहासाच्या पुस्तकात तानाजी हे नाव ठेवलं गेलं तर या स्वराज्याच्या सेवेपायी आणि माझ्या राजांच्या सेवेपायी. आणि आता शिवशाही नसली म्हणून काय झालं? हा अवघा महाराष्ट्र, माझ्या राजांचा महाराष्ट्र म्हणजे स्वराज्य, आणि या स्वराज्याची सेवा म्हणजेच देश सेवा. आता एकच सांगतो पुढे, तुला जेवढं देश सेवा करायला जमतं ते तेवढं कर. अशीच तुझी निष्ठा या देशाच्या सेवेपायी राहू दे. येतो नाही. स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाणा घेता घेता वीर मरण पत्कारणारे निष्ठावान तानाजी सुभेदार कुठे? आणि बेजबाबदारपणे घरी कारण सांगून घरी बसणारे कर्मचारी कुठे?